प्रत्येक इंडस्ट्रीची एक आयडेंटिटी आहे आणि महाराष्ट्राच्या मातीतला सिनेमा महाराष्ट्राला जास्त आवडतो. प्रत्येक इंडस्ट्री आपापल्या पद्धतीने काम करत आहेत आणि म्हणजे त्यांनी केलं म्हणून आपण यायला पाहिजे अशी गोष्ट नाही. फॉलो करणं विद्यार्थ्यांसारखं आणि छान पद्धतीने ते प्रेझेंट करणं म्हणजे आपला अनुभव परफॉर्मन्समध्ये देणं आणि दिग्दर्शकाला काय हवं आहे ते समजून घेणं. स्वागत आहे सर तुमचा टेलीचक्कर रिजनलवरती. थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन. आता थांबायचं नाही. मी ट्रेलर बघितला आणि पहिला मी ग्लिम्सेस पण बघितला. तुम्ही लोक धावत होते. प्लीज लेट मी नो व्हॉट इज द रोल इज अबाउट अँड कसा एक्सपिरियन्स होता. कारण की मला जे दिसलं ते एक फॅमिली मॅन दिसला. कामावरतून जातानाही फॉर्म भरायचं आहे असं वाक्य बोलणारा एक वेगळाच माणूस दिसला. तुम्ही सांगा काय तुमचा किरदार आणि किती क्लोज आहे हार्टाला हा फिल्म तुमच्या. नाही आता थांबायचं नाही. खूप प्रेरणादायी सिनेमा आहे आणि मी नेहमीच म्हणतो, मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ही गोष्ट म्हणतोच की ना, आपण खूप सारे गोष्टी बघतो, खूप सारे सिनेमे बघतो, मराठी, हिंदी, इंग्लिश फिल्ममध्ये आपण ह्या गोष्टी खूप म्हणजे मी तरी खूप जाणवतो की असे बरेच सिनेमे निघतात ते बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट असतात, सत्य घटनेवर आधारित. तर आता थांबायचं नाही अशी गोष्ट आहे जी महाराष्ट्रातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या अशा सुपरहिरोची गोष्ट आहे, जी गोष्ट 2017ला घडली आहे आणि शिवराज वायचळ सर यांनी ती गोष्ट लिहिली, बांधली आणि खूप उत्तम स्टारकास्ट बरोबर झी, तुषार सर, धरम सर ह्या सगळ्यांनी खूप छान पद्धतीने तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. गोड सिनेमा आहे, इन्स्पायरिंग गोष्ट आहे. ही गोष्ट तुमची, आमची आहे, आपल्या कुटुंबाची आहे आणि जे म्हणजे टीजरला किंवा ट्रेलरला उत्तम रिस्पॉन्स आहे. मला असं वाटतं की खूप जवळचा सिनेमा माझ्या, कारण जे मी काम करतो आहे मारुती कदम, जे माझं कॅरेक्टरचं नाव आहे, तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य असा माणूस आहे. तो जबाबदाऱ्या आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या जबाबदाऱ्या सांभाळता स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचा एक प्रयत्न करतो. तो स्वप्न पूर्ण करण्याचा एक प्रयत्न करतो म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आणि खूप मजा येते, इन्स्पायरिंग आहे. हा सगळा प्रवास इन्स्पायरिंग आहे. म्हणजे भरत सर, ओम भूतकर, प्राजक्ता, किरण, पर्ण, आशुतोष गोवारीकर सर, प्रवीण डाळिंबकर, आमचा पंकज, ही सगळीच मंडळी, सगळे आमचे कलाकार ज्या पद्धतीने या सिनेमात काम करत आहेत, म्हणजे सगळं क्रेडिट मी शिवराज वायचळला द्यायला पाहिजे. कारण ती गोष्ट, ती कलाकारांची मूठ बांधणं आणि अशा पद्धतीने पहिला सिनेमा असून सुद्धा पहिला सिनेमा न वाटणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि मला नेहमीच वाटतं की ॲज अ ॲक्टर म्हणून माझ्याकडे खूप म्हणजे विनोदी सिनेमे येतात, वेगळ्या धाटणीचे सिनेमे येतात, पण आता थांबायचं नाही सारखं कॅरेक्टर खूप कमी येतं. आणि मारुती कदमसाठी शिवराज वायचळनी माझा विचार केला. दिग्गज कलाकारांबरोबर म्हणजे भरत सर कमालीचे अभिनेते आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आशुतोष सर कमाल काम केलं त्यांनी या सिनेमातही, ज्या पद्धतीचं काम त्यांनी केलं आहे. ओम भूतकर, तर या सगळ्यांबरोबर मला कुठेतरी प्लेस केलं आणि ते कॅरेक्टर काम करताना दीपक शिर्के सरांबरोबर पहिल्यांदा काम करतो आहे सिनेमात. मी अर्पिता माझी वाईफ आहे, छान मुलगी, कुटुंब आहे. सो खूप एक्सायटेड आहे, कारण आज कुठेही बाहेर गेलो तरी आता थांबायचं नाही गाणं खूप व्हायरल झालं आहे, पॉप्युलर झालं आहे. गुरुराज सिंग, मनोज, अजय गोगाले सर, आनंदी या सगळ्यांनी ते खूप छान प्रेझेंट केलं आहे. पण जिकडे जातो तिकडे त्या म्युझिकचं आणि या सिनेमाबद्दलची उत्सुकता आहे, दोन्ही गोष्टींचं कौतुक होतं आहे. सो प्रचंड एक्सायटेड आहे की मराठीत, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मराठीत एक असा सिनेमा येतो जो तुम्हाला इन्स्पायर करणार आहे, जो आपल्या लोकांची गोष्ट आहे आणि त्या सिनेमाचा भाग आहे, याचा आनंद आहेच. मी ॲज तुझा फॅन तुला या सिरियस रोलमध्ये पहिल्यांदा बघतोय आणि मी खूप एक्सायटेड आहे या फिल्म बघायसाठी. आणि जे कंपनी तू शेअर केली ना स्क्रीनवरती भरत सर बरोबर किंवा आशुतोष सरांबरोबर, ॲज अन ॲक्टर, ॲज अन कलाकार, तू काय एक पॉईंट घेतला आहे दादा त्यांच्याकडून काम करताना? नाही, मला वाटतं नम्र राहणं हा सर्वात मोठा भाग आहे भरत सरांचा किंवा आशुतोष सरांचा, कारण इतक्या वर्षाचा अनुभव आहे कामाचा. पण तरीही शिवराजची पहिली फिल्म असताना सुद्धा फॉलो करणं विद्यार्थ्यांसारखं आणि छान पद्धतीने ते प्रेझेंट करणं म्हणजे आपला अनुभव परफॉर्मन्समध्ये देणं आणि दिग्दर्शकाला काय हवं आहे ते समजून घेणं,
या दोन्ही गोष्टी या दोन मातब्बर कलाकारांनी कमाल केला. त्यामुळे त्यांनी त्यांची कामं आउटस्टँडिंग केली. म्हणजे मंचेकरच्या पात्रात भरत जाधव सरांनी जी बहार आणली ते तुम्ही सिनेमात पाहालच. आणि जसं आशुतोष सरांनी त्यांचा अनुभव एवढा आहे, पण तरीही ते आमच्यातले होऊन आणि कॅरेक्टर तर कमालच केलं त्यांनी ते. सो मला वाटतं की उलट बरं आहे की मी त्यांच्यावर काम करतो, या सिनेमाचा भाग आहे आणि त्यांना जवळून हे सगळं शिकता आलं त्यांच्याकडून, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आता थांबायचं नाही हा मी म्हणतो सिनेमा आहे, ही इमोशन आहे आणि ती आपल्या महाराष्ट्राच्या मातीतली आहे. ही कुटुंबाची गोष्ट आहे आणि आपल्या कुटुंबात ही सगळ्या पद्धतीची लोकं असतात. पडलो धडपडलो सावरणारी असतात, स्फूर्ती देणारी असतात, सपोर्ट करणारी असतात, खांद्यावर हात ठेवणारी असतात, डोळे पुसणारी असतात. सो हे सगळे इमोशन्स, ह्या सगळ्या गोष्टी आता थांबायचं नाही मध्ये येतात आणि म्हणूनच हा स्पेशल सिनेमा माझ्या करिअरचा. ओके, एक प्रश्न मी असा विचारणार आहे जो थोडासा फिल्मवरून लांब आहे. ते एक की छावा आता रिलीज झाला आहे आणि एवढा प्रेम भेटला आहे त्या फिल्मला. आणि हल्लीच एक फिल्मचे डिरेक्टर होते, मराठी भाषेचे होते, त्यांनी व्हेरी प्राऊडली ते बोलत होते तिथे की या भारतीय सिनेमाला दादासाहेब फाल्के आणि व्ही शांताराम म्हणून यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. जसं साऊथ नॅशनल लेवलवरती आला आहे आता, ऑल पॅन इंडिया लेवलचे फिल्म्स काढता येते. आता आम्हाला मराठी कधी भेटणार या लेवलवरती बघायला? मराठी सिनेमाचा स्कोप कुठे? आमच्याकडे खूप सुंदर कलाकार आहेत, खूप सुंदर दिग्दर्शक आहेत आणि स्टोरीज पण आहेत, पण का आपण पॅन इंडिया लेवलवरती नाही जाऊ शकतो किंवा पोचतच नाही आपण? नाही, प्रत्येक इंडस्ट्रीची एक आयडेंटिटी आहे आणि महाराष्ट्राच्या मातीतला सिनेमा महाराष्ट्राला जास्त आवडतो. प्रत्येक इंडस्ट्री आपापल्या पद्धतीने काम करत आहेत आणि म्हणजे त्यांनी केलं म्हणून आपण यायला पाहिजे अशी गोष्ट नाही आहे. आपला सिनेमा ऑस्करपर्यंत जातो, आपला सिनेमा वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शित होतो. आपल्या सिनेमाच्या गोष्टीवर म्हणजे बरेचसे मराठी गोष्टींवरून सिनेमे बनवले जातात. सो मला असं वाटत नाही की कुठल्या तरी इंडस्ट्रीमुळे आपली इंडस्ट्री तिकडे जायला पाहिजे. आपली इंडस्ट्री आपल्या कामाने तिथपर्यंत पोचते. मी नेहमीच म्हणतो की ह्या सगळ्या इंडस्ट्रीत हे एकत्र भाऊ आहेत. हिंदी असेल, बंगाली असेल, तेलुगू, तमिळ, मल्याळम, सगळे मराठी, गुजराती, हे सगळे भाऊ आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात खूप छान कामं करत आहेत. सो कोणाची कॉम्पिटिशन नाही आहे कोणाबरोबर. प्रत्येकजण मराठी सिनेमा बघतो. आपला सैराट हा सिनेमा सगळ्यांनी पाहिलेला आहे, त्यामुळे मराठी सिनेमे बघितलेही जातात. त्यामुळे त्यांचा सिनेमा इकडे चालला आहे म्हणून आपला सिनेमा जायला नको. आज आता थांबायचं नाही का सारखा इन्स्पायरिंग सिनेमा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतच घडतोय, याचा आनंद आणि अभिमान पण आहे. त्यामुळे उलट आपल्या मराठी इंडस्ट्रीत खूप छान छान पद्धतीचे प्रयोग केले जातात, प्रत्येक इंडस्ट्रीत केले जातात आणि ते छान होत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण, उलट मला खूप मस्त वाटते की प्रत्येक इंडस्ट्रीतल्या सिनेमाला ॲप्रिसिएशन मिळतं आहे आणि ते आपल्या इंडस्ट्रीला मिळतं, याचा आनंद आहे. ओके, लास्ट क्वेश्चन जे मी विचारणार आहे ते, ट्रेलर बघताना लास्टला मला एक स्ट्रॉंग मेसेज भेटला. शिक्षणसाठी एक स्ट्रॉंग मेसेज आहे याच्यात. पूर्ण आपण नाही बोलू शकत, पण शिक्षण किती महत्त्वपूर्ण असतो एका व्यक्तीसाठी, पर्सनल लेवल आणि प्रोफेशनल लेवलसाठी, तेही आम्हाला दिसलं आहे. जेव्हा असला मेसेजचा सिनेमा घेऊन ॲज अन ॲक्टर यू गाईज कम ऑन द स्क्रीन, रिस्पॉन्सिबिलिटी वाटते का कधी की खूप जिम्मेदारीचा रोल आहे, इथे तर मला 100% द्यावंच लागणार आहे, इथे तर मला खूप केअरफुल राहावं लागणार आहे, बोलताना करताना इम्प्रोव्हायझेशनचा स्कोप कमी होतो आहे, डिरेक्टरचंच कमांडमेंट ऐकून तसंच वागावं लागेल? नाही, ही गोष्ट एका सत्य घटनेवर आधारित आहे. ही गोष्ट 2017ला घडलेली आहे आणि मला उलट जबाबदारीपेक्षा ना मला खूप आनंद आहे की मी त्या व्यक्तींची भूमिका साकारतोय, तो अनुभव मी घेतोय. त्यामुळे आणि याचं सगळं श्रेय हे शिवराज वायचळ आहे, कारण तो R&D करणं, ती गोष्ट त्या पद्धतीने मांडणं, आमच्या कॅरेक्टरमध्ये ते एसेन्स, त्या सगळ्या गोष्टी, ते मूड, ते इमोशन टाकणं, हे सगळं शिवराजनी आणि ओंकारने बनवलं आहे म्हणून आम्हाला ते परफॉर्म करता आलं. सो उलट आनंद या गोष्टीचा आहे की ही गोष्ट जी असे म्हणतात ना अननोन रिअल सुपर हिरोज, तर त्यांची गोष्ट जी मांडण्याचा प्रयत्न केला. सो उलट जबाबदारी तर खूप छान आहे. उलट ती जबाबदारी छान पद्धतीने पेलण्याचा प्रयत्न केला आहे, कारण ती सगळीच कॅरेक्टर एवढी गोड आणि मस्त आहेत आणि ती इन्स्पायरिंग आहेत. मुळात म्हणजे
त्यांनी त्यांची ही रेस कंप्लीट केली आहे सिनेमात. सो ते काम करायला मिळणं हे ॲक्टर म्हणून खूपच लकी आहे आणि मी एन्जॉय केलं ते. थँक्यू दादा. कसं वाटलं टेलीचक्कर रिजनलशी बोलताना? नाही, मस्त आहे आणि मला खूप बरं वाटतं नेहमी टेलीचक्कर रिजनलशी बोलताना. मराठी सिनेमाला, मराठी एंटरटेनमेंटला, मराठीतल्या सगळ्या कलाकारांना ज्या पद्धतीने तुम्ही प्रेज करताय, ज्या पद्धतीने तुम्ही पोचवताय, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि असलं पाहिजे. आमचं काम आम्ही करतोच, पण ते पोचवणं तितकंच महत्त्वाचं असतं. जे तुम्ही करताय त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. थँक्यू. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही मला पाहताय टेलीचक्कर रिजनलवरती.